झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. होय मित्रांनो, आपण ही म्हण अनेकदा ऐकली असेल आणि एक अशोक सराफ यांचा चित्रपट पण होता. त्या चित्रपटातही झुकते ही दुनिया झुकाने वाला चाहिए असं वाक्य अनेकदा आपण ऐकलेलं असेल. पण या म्हणीचा इतका भयानक आणि इतका धक्कादायक आणि थेट या प्रशासकीय यंत्रणेला चुना लावणारा प्रयोग कोणी केला असेल असा विचारही मनात येत नाही. विचार करा, जर एका डुप्लिकेट, खोट्या आणि स्वतःला स्वयंघोषित अधिकारी म्हणणाऱ्या तोतया माणसाने तब्बल 100 कोटींपेक्षा जास्त संपत्ती जमवली असेल, तर मग या देशातले खरे अधिकारी आणि ज्यांच्या हातात सत्ता, खरोखरच ज्यांच्या हातात सत्ता असते, ती किती कमावत असतील हा विचार करायला लावणारा प्रश्न. आणि संपूर्ण देशाला आता हा प्रश्न पडलाय. मुंबईतल्या मुकेश अंबानींचा तो जगप्रसिद्ध अंटेलिया बंगला तुम्हाला माहितीच आहे. सर्व माध्यमांवर त्याची स्तुती आपण ऐकलीच असेल, बघितली असेल. 7,000 स्क्वेअर फुटांचा भव्य परिसर, चोखंद सुरक्षा, 100 किंवा त्यापेक्षाही जास्त CCTV कॅमेरे आणि दारात उभ्या असलेल्या कोट्यावधींच्या आलिशान गाड्या. पण असाच सेम टू सेम 5 मजली आलिशान बंगला मुंबईत नाही, तर बिहारच्या एका शांत समजल्या जाणाऱ्या खगडिया नावाच्या जिल्ह्यात उभा आहे. त्या बंगल्यात आहे स्विमिंग पूल, सुरक्षेसाठी 100 CCTV कॅमेरे आणि बंगल्याच्या दारात मस्तपैकी टेक्स्ला कंपनीची इलेक्ट्रिक ड्रायव्हरलेस कार आणि टाटा सफारी सारख्या महागड्या गाड्या या त्या बंगल्याच्या आवारात उभ्या आहेत. हा बंगला पाहून कोणालाही वाटेल की हा नक्कीच एखाद्या गब्बर बिझनेसमॅनचा किंवा देशाच्या टॉपच्या उद्योगाचा बंगला असेल. पण नाही, तसं नाहीये. हा बंगला आहे एका अशा माणसाचा जो कोणताही IAS अधिकारी नव्हता, पण गेली तब्बल 10 वर्ष तो अख्ख्या देशाला आणि पोलिसांना आणि प्रशासनाला टोपी घालत होता. याच विषयाची आपण आज माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. मित्रांनो, आज आपण एक अशा भामट्याची आणि एका अशा मास्टरमाइंड तोतया अधिकाऱ्याची कुंडली बाहेर काढणार आहोत, ज्याची कहाणी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कधी स्वतःला IAS अधिकारी सांगायचा, कधी केंद्रीय सतर्कता आयोग म्हणजेच CVCचा मोठा साहेब सांगायचा, तर कधी थेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचा अंडर कव्हर एजंट असल्याचा आव तो आणायचा. या एका खोट्या ओळखीच्या जोरावर या पठ्ठ्याने काय काय कांड केले, पोलिसांना त्याच्या घरातून काय काय सापडले, आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे इतकी वर्ष हा तोतया अधिकारी एवढा मोठा झोल करत असताना प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या किंवा गुप्तचर यंत्रणांच्या कसा लक्षात आला नाही. हा सगळा काळा धंदा आज आपण या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून उघड करणार आहोत. बिहारमधील खगडिया जिल्हा, तिथे जमालपूर बाजार नावाचा एक शांत परिसर. या परिसरातील तब्बल 7,000 स्क्वेअर फूट जागेवर या महाशयांनी आपला महाल उभा केला होता. या बंगल्याचं नाव होतं परमेश्वरी भवन. आजूबाजूला राहणाऱ्या सामान्य लोकांच्या म्हणण्यानुसार हा बंगला इतका भव्य दिव्य आणि नेत्रदीपक होता की आसपासच्या साध्या घरांमध्ये तो एखाद्या राजवाड्यासारखा उठून दिसायचा. आता जरा विचार करा, 7,000 स्क्वेअर फुटांची जागा, 5 मजली इमारत आणि त्या इमारतीच्या आतमध्ये आलिशान स्विमिंग पूल, महागडे फर्निचर आणि घराच्या सुरक्षेसाठी तब्बल 100 CCTV कॅमेरे. पण या महालात नेमकं कोण राहतं, तिथं कोण येतं, कोण जातं, याची माहिती गल्लीतल्या एकाही माणसाला किंवा एकाही शेजाऱ्याला नव्हती अजिबात. म्हणजे त्या शेजाऱ्याच्या कानापर्यंत कुठली खबर गेलेली नव्हती. घरातली माणसं कधी कोणाशी मिसळायची नाहीत. गल्लीतले लग्न कार्य असो, सण उत्सव असो किंवा सामाजिक कार्यक्रम, या कुटुंबाचा सहभाग शून्य. म्हणजे त्या परिसरात ओळखच नाही असा. घराचे मुख्य प्रवेशद्वार आणि मोठमोठे गेट फक्त आणि फक्त महागड्या गाड्या आत बाहेर करण्यासाठीच उघडायचे. या आव्हानात ती सर्व बंद असायचे. या बंगल्याच्या बाहेर कोणतीही नेम प्लेट नव्हती. आपण घराच्या बाहेर आपल्या नावाची प्लेट लावतो ना, अशी नेम प्लेट, कोणतीही नेम प्लेट या बंगल्याच्या बाहेर नव्हती. घरातून बाहेर पडणाऱ्या गाड्यांचा नंबर प्लेटवर आणि काचांवर अगदी स्पष्ट शब्दात लिहिलेला असायचं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया.
म्हणजेच भारत सरकार. त्यामुळे परिसरातल्या लोकांच्या मनात या बंगल्याबद्दल प्रचंड कुतूहल होतं. एक प्रकारचा धाक होता. लोकांना वाटायचं, बापरे, दिल्लीहून बहुधा मोठे साहेब इथं राहायला आलाय, खूप मोठा साहेब दिल्लीचा असेल पण तो या भागात राहायला आलाय, असं त्या परिसरातील लोकांना वाटायचं. पण या पडद्यामध्ये काय शिजत होतं याची कोणालाच पुसटची देखील कल्पना नव्हती. आता तारीख लक्षात ठेवा, 8 ऑगस्ट 2026, वेळ दुपारी साधारणतः 1 वाजेची. परमेश्वरी भवन, त्या बंगल्यासमोर, परमेश्वरी भवन नावाच्या बंगल्यासमोर अचानक गाड्यांचा ताफा येऊन थांबतो. हे साधे पोलीस नव्हते, तर पोलिसांच्या डिस्ट्रिक्ट इंटेलिजन्स युनिट म्हणजेच DIU या युनिटचा मोठा ताफा होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या बंगल्याला वेढा घातला. आत राहणाऱ्या त्या महाशयाला पोलिसांनी बाहेर बोलावले. त्याची चौकशी सुरू झाली. त्या माणसाचे नाव होते मनीष कुमार गुप्ता उर्फ चिकू. पोलिसांनी नाव गाव विचारताच मनीष कुमार गुप्ताने नेहमीप्रमाणे, सवयीप्रमाणे आपला तोताया अवतार बाहेर काढला. तो ताठ मानेने म्हणाला, मी IAS अधिकारी आहे, तुम्हाला माझी चौकशी करायचा हक्क कुणी दिला? परिणामांना तुम्हाला सामोरं जावंच लागेल, असा धाक तो दाखवायला लागला. स्वतःच्या बनावट हुद्द्याचा आणि पॉवरचा धाक दाखवून पोलिसांवर दबाव टाकण्याचा त्याने पूर्ण प्रयत्न केला. पण यावेळेस समोर उभे ठाकलेले अधिकारी हे काही तोताया अधिकारी नव्हते त्याच्यासारखे. हे खरेखुरे आणि चाणाक्ष अधिकारी होते. त्याचा हा फटाव फार वेळ टिकला नाही. पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवताच मनीषची बोबडी वळली. त्यानंतर सुरू झाला खगडियाच्या इतिहासातील सगळ्यात मोठा सर्च ऑपरेशन. पोलिसांनी घरात पाऊल ठेवले आणि तब्बल 7.5 तास घराचा कोपरा पिंजून काढला. दुपारी 1 वाजता सुरू झालेली ही झडती रात्री 8:30च्या सुमारास संपली. आणि 7.5 तासांच्या या झडतीनंतर जे काही बाहेर आलं ते पाहून पोलिसांचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. मित्रांनो, एक सरकारी अधिकाऱ्याच्या घरात काय सापडू शकते? कागदपत्रे, काही फाईल्स. पण या तोत्या IAS अधिकाऱ्याच्या परमेश्वरी भवनमधून पोलिसांनी जे जप्त केलं त्याची यादी ऐका. पहा, ही यादी मी तुम्हाला सांगतोय आता. 20 पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड्स, वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बँकांचे क्रेडिट कार्ड्स, 8 डेबिट कार्ड्स आणि 4 मोठ्या बँकांची चेकबुक्स, 5 ब्रँड न्यू आयफोन्स म्हणजे महागडे आयफोन ज्याचा वापर तो वेगवेगळ्या लोकांशी संपर्कासाठी करायचा, आणि 31 लिटर अत्यंत महागडी विदेशी दारू. वन्यजीवांचे काही अवयव, काही दुर्मिळ प्राण्यांची शिंगे आणि इतर बेकायदेशीर वस्तू ज्या आपल्याला सोबत बाळगता येत नाहीत अशा वस्तू. अलिशान गाड्या, दारात उभी असलेली ड्रायव्हरलेस टेस्ला कार आणि VIP लुक असलेली टाटा सफारी. आणि या सर्व गाड्यांवर काय लिहिलं होतं? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकार. विचार करा, एका साध्या घरात प्राण्यांची शिंगे, परदेशी दारूचा साठा, डझनभर क्रेडिट कार्ड्स आणि टेस्ला सारखी कार सापडते. हा माणूस नेमका करत तरी काय होता? आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ही एवढी आलिशान लाईफस्टाईल, हा एवढा पैसा या माणसाने आणला कुठून? या बनावट ओळखीच्या जोरावर तो नेमकं काय धंदे करायचा, हा प्रश्न पडला असेल. आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनीष कुमार गुप्ता हा केवळ एका खोट्या नावाची टोपी घालून फिरत नव्हता, तर तो फसवणुकीचं एक खूप मोठं रॅकेट चालवत होता. त्याचा मुख्य गेम काय होता ते समजून घ्या. मोठ्या मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे नाव सांगणे, हे नाव सांगून तो लोकांसमोर जायचा आणि त्या लोकांसमोर असं दाखवायचा की दिल्लीतल्या केंद्रीय मंत्र्यांपासून थेट PMO म्हणजे ज्या सर्वात प्रभावी आहे, जे सर्वात ताकदवान समजलं जातं आजच्या घडीला, ते PMO कार्यालय म्हणजे पंतप्रधानांचं ऑफिस, प्राईम मिनिस्टर्स ऑफिस. या PMO मधील अधिकाऱ्यांपर्यंत त्याचे थेट संबंध आहेत. तो बड्या नेत्यांसोबत एडिट केलेले किंवा जुने फोटो दाखवायचा, सरकारी नोकरीचे आमिष दाखवायचा, गोरगरीब आणि बेरोजगार तरुणांना गाठून मी IAS आहे, माझ्या एका साईवर तुमची क्लास 1 किंवा क्लास 2 ची सरकारी नोकरी पक्की होऊ शकते, असे सांगून त्यांच्याकडून लाखातील रक्कम उकळायचा. काहींना त्रास सांगायचा. सरकारी सेवेत जे अधिकारी आहेत
त्या अधिकाऱ्यांना पण तो असं त्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तो असं भासवायचा की माझे फार वरपर्यंत संबंध आहेत, तुम्ही म्हणाल तिथे तुमची मी बदली करू शकतो. आवडीच्या ठिकाणी बदली करून देण्याचं तो आश्वासन द्यायचा आणि त्या बाजारात मोठी खोकी म्हणजेच रक्कम उकळायचा. काही ना तर तो असं सांगायचा, जेव्हा लोकांच्या कोर्टात केसेस चालू आहेत त्यांना असं सांगायचा की माझी न्यायाधीशांशी आणि वकिलांशी ओळख आहे, केसचा निकाल तुमच्या बाजूने फिरून देतो. म्हणजे ज्या लोकांच्या कोर्ट केसेस चालू आहेत ते सावध राहायचं आणि त्यांना सांगायचं की मी तुम्हाला केस जिंकून देतो, तुमच्या बाजूने निकाल लावून देतो, असं सांगून पण तो पैसे उकळायचा. म्हणजे समोरच्या व्यक्तीला समोरचा माणूस खराखोरा गव्हर्नमेंटचा साहेब वाटला पाहिजे यासाठी त्याने स्वतःभोवती एक भयानक मायाजाल विणले होते. अलिशान गाड्या, 5 आयफोन, अंगावर VIP कपडे, कडक भाषण शैली आणि सोबत सरकारी लूक यांच्या जोरावर तो समोरच्या माणसाचा विश्वास अगदी सहज जिंकायचा आणि लाखो कोट्यवधी रुपये लाटायचा. आता या कथेमध्ये एक भयंकर ट्विस्ट पण आहे. हा मनीष कुमार गुप्ता उर्फ चिकू कोण होता माहितीये? बिहारमधील KDS कॉलेजमध्ये हिंदीचे प्राध्यापक राहिलेले परमेश्वर गुप्ता यांचा हा मुलगा. मनीष हा लहानपणापासून मंद किंवा सामान्य मुलगा नव्हता, उलट तो अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचा आणि हुशार मुलगा होता. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत संपूर्ण खगडिया जिल्ह्यात तो पहिला आला होता, टॉपर होता. 12वीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सन 2000च्या सुमारास तो खरोखरच IAS बनण्याचे स्वप्न घेऊन दिल्लीला गेला होता. म्हणजे दिल्लीमध्ये क्लासेस चालतात, IAS जे ज्यांना व्हायचं IAS किंवा MPSC वगैरे परीक्षा द्यायचे आहेत, IAS ची परीक्षा द्यायची आहे, IPSC परीक्षा द्यायची आहेत, असे विद्यार्थी जाऊन त्या दिल्लीत राहतात आणि शिक्षण घेतात. त्याच प्रकारे हा पण दिल्लीला IAS होण्यासाठी गेला. तो दिल्लीच्या मुखर्जी नगर आणि ओल्ड राजेंद्र नगर या भागात राहिला. बुद्धी अत्यंत तल्लख होती, शब्दफेक अफलातून होती, इंग्रजी आणि हिंदी भाषेवर जबरदस्त प्रभुत्व. पण म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. त्याची कुशाग्र बुद्धी चांगल्या कामात लागण्याऐवजी गुन्हेगारीकडे वळली. IAS ची परीक्षा पास होण्याऐवजी त्याने तोताया IAS बनण्याचा सोपा आणि बेकायदेशीर मार्ग निवडला. अभ्यासाची झंझट नको, परीक्षेची ताण नको, असं म्हणून त्यांनी या तोताया IAS ची बेकायदेशीर मार्ग निवडला. आणि गेल्या 10 वर्षापासून हा माणूस प्रशासनाच्या नाकाखाली हा अधिकारी असण्याचा बनावट खेळ खेळत होता आणि कोट्यावधी रुपये कमवत होता. मनीष कुमार गुप्ताला अटक झाल्यानंतर खगडियाच्या न्यायालयात हजर करण्यात आले आणि तिथून त्याची रवानगी थेट खगडियाच्या जेलमध्ये करण्यात आली. पण हे प्रकरण केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. प्रकरणाची गंभीरता आणि व्याप्ती लक्षात घेऊन खगडिया जिल्ह्याचे SP भानु प्रताप सिंग यांनी तात्काळ या प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT म्हणजेच विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे, नियुक्ती केली आहे. आणि या तपासात जे समोर आलंय ते ऐकून तुमचंही डोकं चक्रावून जाईल. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की मनीषच्या बँक खात्यामध्ये कॅनडा आणि अमेरिका सारख्या देशातून पैशांचे मोठे व्यवहार झाले आहेत. तपासात असे पुढे आले की त्याचा एक सख्खा भाऊ कॅनडामध्ये राहतो. आता पोलीस या कोणातून पण तपास करत आहेत, परदेशातून हा पैसा हवालाद्वारे ट्रान्सफर केला गेला होता का? मनीषने भारताबाहेरही काही बेनामी मालमत्ता खरेदी केली आहे का? आणि आंतरराष्ट्रीय फसवणुकीच्या खेळात त्याच्या भावाची भूमिका काय आहे? सध्या पोलिसांनी त्याची 8 बँक खाती, 20 पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड्स पूर्णपणे ब्लॉक म्हणजे फ्रीज केले आहेत, गोठवले आहेत. बँकांकडून सर्व KYC रेकॉर्ड्स आणि स्टेटमेंट मागवले आहेत. इतकंच नाही तर त्याच्या परमेश्वरी भवनमधील 100 CCTV कॅमेऱ्यांचा DVR ज्या बॉक्समध्ये तो सर्व CCTV कॅमेऱ्यांचं चित्रण ज्याच्यात साचलेलं असतं तो DVR पोलिसांनी जप्त केला. आणि आता या फुटेजमधून गेल्या काही महिन्यात त्याला भेटायला कोण कोण येत होतं, त्या भेटणाऱ्यांच्या यादीत कोणते मोठे अधिकारी किंवा सरकारी अधिकारी किंवा पोलीस किंवा राजकीय नेते होते का, याचा तपास आता पोलीस घेत आहेत. तसेच त्याच्या दारात उभी असलेली ड्रायव्हरलेस टेस्ला कार म्हणजे टाटा सफारी नक्की कोणाच्या नावावर खरेदी केली गेली, ती खरेदी करण्यासाठीचा पैसा आला कुठून, आणि या गाड्यांवर भारत सरकारचे बोर्ड लावून कोणकोणते काळे धंदे केले जात होते, याचा धांडोळा आता यासाठी घेत आहे. मित्रांनो, 100 कोटीपेक्षा जास्त संपत्ती जमवणारा हा तोताया अधिकारी आज गजाआड झालाय. हा गजाआड झालाय खरा, पण या प्रकरणाने आपल्या देशातील सुरक्षा आणि प्रशासकीय व्यवस्थेबरोबर अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.
पहिला प्रश्न, एक माणूस स्वतःच्या गाड्यांवर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लिहून उघडपणे फिरतो, 7,000 स्क्वेअर फुटांचा महाल बांधतो आणि 10 वर्ष हा खेळ चालवतो, तरीही स्थानिक प्रशासन, इंटेलिजन्स किंवा पोलिसांना याचा सुगाव कसा लागत नाही? दुसरा प्रश्न, या तोत्या अधिकाऱ्याच्या जाळ्यात अडकणारे लोक कोण होते आणि त्याला पाठीशी घालणारे कोणते मोठे हात पडद्यामागे लपलेले आहेत? आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर गुप्त माहितीच्या अधिकारी कोणी टीप दिली नसती तर हा तोतया अधिकारी आणखी किती वर्ष देशाला आणि जनतेला लुटत राहिला असता? तपास सुरू आहे, नवीन नवीन माहिती समोर येत राहील आणि आवाज जनतेचा यावरची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. पण मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? 10वीत टॉपर आलेला हा एक हुशार मुलगा असा भामटा कसा बनतो आणि त्याने एवढी अफाट माया नक्की कशी गोळा केली असेल? यामागे कोणाचा वरात हस्त असतील का? कोणाचे त्याला आशीर्वाद असतील का? तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि हो, अशाच प्रकारचे निर्भीड, सत्य आणि सनसनाटी बातम्यांसाठी आपल्या आवाज जनतेचा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि नक्कीच लवकरच भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.